बापरे! भर पावसामध्ये आपण निघालेलो आहे जंगलामध्ये रानभाज्या आणायला, रानभाज्याची ओळख करायला, रानभाज्यांची माहिती द्यायला आणि काही रानभाज्या आणायला. चला तर मंडळी. मागील 8 ते 10 दिवसामध्ये पाऊस अजिबात नव्हता, परंतु आता 2-3 दिवसापासून मस्त पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त पावसाळ्याचं वातावरण आहे आणि सर्वत्र हिरवंगारसुद्धा झालेलं आहे. तर निसर्गाची मजा घ्यायला, पावसाचा आनंद घ्यायला आणि रानभाज्या आणायला आपण जंगलामध्ये आलेलो आहे. तर बघू आज आपल्याला रानामध्ये कुठल्या कुठल्या रानभाज्या मिळतात. तर सर्वप्रथम निसर्ग बघा, किती सुंदर सजलेला आहे, जसा काही त्याने हिरवा शालू पांघरलेला आहे. तर बघा फुलपाखरू फुलातील गोड रस शोषून घेत आहे. पशु पक्षी कृमी कीटक अतिशय सूक्ष्म जीव हे सुद्धा या निसर्गाचा आनंद घेत आहे. ही भाजी आहे रानभाजी दिंडा. तर हे दिंडाची फुलं आहेत. तर या फुलांची कळ्यांची भाजी बनवतात, तसेच दिंडाच्या कोवळ्या देठाचीही भाजी बनवतात. तर बघा किती सुंदर केळीचं झाड आहे. हे झाड बघून असं वाटतं याची पानं लगेच तोडावी आणि घरी आणावीत. तर याच्यावरती आपण मोदक बनवू शकतो किंवा कुठलेही वाफवलेले पदार्थ आपण या केळीच्या पानावर बनवू शकतो. आणि केळीच्या पानावरती वाफवलेले पदार्थ हे अतिशय रुचकर आणि टेस्टी लागतात. आपण व्हिडिओमध्ये रानभाज्या तर घेणार आहोतच, बघणार आहोतच, त्याचसोबत निसर्गाचा आनंदही घेत आहोत. तर ज्यांना निसर्गाचा आनंद घ्यायला रानामध्ये जायला जमत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आपण जंगलामध्ये फिरायला गेलो म्हणजे आपल्याला जंगलाचं वेगवेगळं रूप बघायला मिळते, म्हणजेच निसर्गाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळते. जसं की कुठे बघा गढूळ पाणी आहे तर कुठे नितळ पाणी आहे. तर आता थोडा पाऊस चालू आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि आता आपल्याला एक रानभाजी दिसलेली आहे, त्याच्याच बाजूला दुसरी रानभाजीसुद्धा आहे. तर एक आहे लोथीची भाजी, याला लोथ म्हणतात, लोथडी म्हणतात किंवा जंगली सुरणाचा पालाही म्हणतात. त्याच्यासोबत दुसरी भाजी आपण बघितली ती पेव भाजी आहे. हे बघा ही पेव भाजी, पेव पेवगा अशी या भाजीला नावं आहेत. त्याचसोबत आपल्याला दिंड्याचंही झाड दिसलेलं आहे. तर डाव्या साईडला आपण दिंड्याचं झाड बघितलेलं आहे. आता आपण जी भाजी बघत आहोत तर ती आहे छोटी घोड, चिवई, चिघळ, कित्येक नावाने ही भाजी ओळखली जाते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत. तर जमिनीला लागूनच ही भाजी असते आणि या भाजीच्याही वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आणि याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता. तर ही भाजी पूर्ण जमिनीला अंथरलेली असते, जमिनीला लागून असते. आपण छोटी घोड बघितलेली आहे आणि आता मोठी घोडसुद्धा बघत आहोत. तर ही आहे मोठी घोड, घोळीची भाजी. तर हा या दोन भाज्यामधला फरक आहे. तर बरेच लोक छोटी घोळ आणि मोठी घोळ यातील फरक समजत नाही, त्यांना समजत नाही की नेमकी ही भाजी कुठली आहे. त्याचबरोबर आता आपण बघत आहोत भुईआवळा. तर या पानांची भाजी बनवली जाते. पानांच्या पाठीमागे किंवा फांदीच्या पाठीमागे बारीक बारीक छोटे छोटे फळं असतात, तर त्याला आपण भुईआवळा म्हणतो. तर ती भुईआवळ्याची भाजी आहे. ती सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. आता आपण जी भाजी बघत आहात ती आहे कुंजराची भाजी. ही भाजी खूप दुर्मिळ आहे, काही काही भागातच आपल्याला बघायला मिळते, सर्वत्र ही भाजी उपलब्ध नाही. विदर्भामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे चवळीची भाजी किंवा माठाची भाजी आपण सुकी बनवतो त्याचप्रमाणे ही भाजीही बनवली जाते. तर ही पावसाळी रानभाजी आहे, पावसाळ्यातच ही भाजी आपल्याला बघायला मिळते आणि चवीला अतिशय सुंदर आहे, चविष्ट आहे. आता जी रानभाजी आपण बघत आहात कदाचित ती तुम्ही बघितली तर आहे, परंतु खाल्ली नसेल किंवा याची भाजी बनवतात हे कधी ऐकलं नसेल. तर हे आहे आपट्याचं झाड. तर या आपट्याच्या झाडाचे कोवळे कोवळे पानं भाजीसाठी घेतात आणि याची भाजी बनवतात. फक्त आपल्याला कोवळे कोवळेच पानं घ्यायचे आहेत. तर अतिशय कोवळे समोरच्या टोकावरचे पानं घ्यायची आहेत. तर याची भाजी कशी बनवायची आहे तर भाजीची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे, तर ती तुम्ही अवश्य बघू शकता. फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की याचे फक्त कोवळे पानं घ्यायचे आहेत. तर बघा समोर जे कोवळी पानं असतात 2 किंवा 3 एवढीच पानं टोकावरची घ्यायची आहेत. अशा प्रकारच्या रानभाज्या घेताना मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते, कारण ते नेहमी सांगायचे की आपण कुठलीही रानभाजी किंवा गवत खाऊ शकतो. जर आपण गवताची भाजी केली, त्याला मिरची, लसूण, मीठ आणि तेलाची फोडणी देऊन जर ही भाजी बनवली तर ती हमखास आपण खाऊ शकतो आणि ते अतिशय टेस्टी लागेल. फक्त आपल्याला ती विषारी नाही, ती वनस्पती विषारी नाही याची आपण जाणीव करून घ्यायची, मग आपण काहीही खाऊ शकतो. तर खरी गोष्ट आहे.
आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते की बऱ्याच रानभाज्या ज्या कधी मी ऐकल्या नव्हत्या, बघितल्या नव्हत्या आणि खाल्ल्या नव्हत्या, परंतु त्या मला आता माहिती झालेल्या आहेत की ह्या रानभाज्या आहेत, ह्या बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात. कारण मी बरेच प्रकारची पावसाळी रानभाज्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. त्याच्यामुळे मला कित्येक रानभाज्यांची माहिती झालेली आहे, ज्या मी कधी बघितलेल्या नव्हत्या, ऐकलेल्या नव्हत्या, खाल्लेल्या नव्हत्या, परंतु त्या रानभाज्या आहेत, त्या बनवल्या जातात, खाल्ल्या जातात, याची माहिती मला या पुस्तकाद्वारे झालेली आहे. आणि तीच माहिती तुम्हाला पोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या रानभाज्यांची सर्वांना माहिती व्हावी, ओळख व्हावी आणि तुम्ही अशा प्रकारच्या रानभाज्या खाव्यात. हाच माझा हा व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश आहे. यावर्षी पावसाळा उशिरा झाल्याने आणि मध्ये मध्ये पाऊस नसल्याने बऱ्याच रानभाज्याच्या छोट्या छोट्या आहेत. तर आपण कुरडूची भाजी बघितलेली आहे, काही ठिकाणी केना पण बघितलेला आहे आणि आता हा टाकडा. तर बऱ्याच ठिकाणी टाकडा फक्त एवढा होईल तोपर्यंतच तो आणला जातो, बनवला जातो. परंतु काही भागामध्ये जसं की मुंबईसारख्या भागामध्ये टाकड्याला फुलं येईपर्यंत तो विकायला आणतात आणि अशा प्रकारचा टाकडा आम्ही आणत असतो, बनवत असतो आणि खात असतो. कारण जशी भाजी मिळेल तशी आणायची आणि बनवायची, खायची. कारण ह्या पौष्टिक रानभाज्या आहेत, नैसर्गिकरित्या उगवलेल्या आहेत. याच्यावरती कुठल्याच कीटकनाशकाचा फवारा नाही किंवा रासायनिक खतही नाही. म्हणून ह्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत, हितकारक आहे आणि याच्यामुळे आपल्या शरीराला फायदाही होतो. तर आपण बघा, जंगलामध्ये अळूची पानंही बघितलेली आहेत. तर जंगलामध्ये आलं म्हणजे आपल्याला भरपूर रानभाज्या बघायला मिळतात आणि आपण त्या सहज घेऊ शकतो. तर आता आपण बघत आहोत आघाडा. तर बघा, बऱ्याच रानभाज्या अगदी छोट्या छोट्या आहेत. तर आघाडीची भाजीही खूप औषधी गुणधर्माने भरपूर आहे. तर याच्याही वेगवेगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तसेच आताही लवकरच आपला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आघाड्याचा येणार आहे, तर तो तुम्ही अवश्य पाहावा. तर आता आपण आघाडीची भाजी मस्त कोवडी कोवडी आहे आणि वरचे टोकं टोकं तोडून घेणार आहोत. कुठलीही रानभाजी घेताना ते उपटून न घेता त्याच्या फांद्या तोडायच्या, त्याचे देठ तोडायचे, त्याच्या कोळ्याच फांद्या घ्यायच्या, जेणेकरून त्याला परत आणखी फांद्या फुटतील आणि ती भाजी मस्त आणखी उगवेल. तर बघा, अशा प्रकारचीच भाजी तुम्ही घ्यायची. तर मग टाकडा असो, कुरडू असो, कुठलीही भाजी असो, तर अशा पद्धतीने जर तुम्ही घेतली तर परत त्या फांदीला आणखी मस्त पानं उगवतील. तर पुढची रानभाजी आपल्याला कुठली मिळते तर ती आता आपण पुढे जाऊन बघूया. तर आपल्याला आता सर्वत्र कुळ्याची झाडं दिसत आहे. भरपूर या जंगलामध्ये कुळ्याची झाडं आहेत, परंतु पाणी नसल्यामुळे झाडांना शेंगा खूप क्वचित आहे आणि फुलं तर एकही डोळ्याने दिसत नाही. नाहीतर इतकी फुलं असतात यावेळेस की आपण फुलं आणून त्याची भाजी बनवू शकतो. परंतु आता सध्या थोड्याशा शेंगा मिळालेल्या आहेत, तर त्या शेंगा आपण घेत आहोत. कुळ्याच्या शेंगांची भाजी ही मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. तसेच भाजीतील औषधी गुणधर्म आणि भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो तेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ माझा अवश्य बघावा. आम्ही 2 ते 3 वेळा जंगलामध्ये जाऊन हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ज्या रानभाज्या मिळतील त्या रानभाज्या आपल्याला या व्हिडिओत दाखवलेल्या आहे. तर बघा, आता येथे आपल्याला केना आणि आघाडा मिळालेला आहे. वरून पाऊस चालू असल्यामुळे भाज्या मस्त स्वच्छ आहे. तर आता आपण भाज्या कोवड्या कोवड्या मस्त घेणार आहोत. तर आपल्याला आघाडा पण दिसलेला आहे इथे आणि केना पण. तर केनाची भाजी बनवतात, मोकळं बेसनसुद्धा बनवतात. तर इथे आघाडा पण आहे आणि केना पण आहे. तर आता आपण जंगलामध्ये आलेलो आहे, वरून पाऊस पण चालू आहे आणि आता आपण भाजी पण घेत आहोत. तर बघा, पिशवी नाही म्हणून आपण अशा प्रकारे आता छत्रीमध्ये ही भाजी घेत आहोत. आपण बघत आहात की आपल्याला फांजीची भाजी ही दिसलेली आहे आणि फांजीची भाजी आता आपण तोडून घेत आहोत. तर फांजीची भाजी कशी असते ते आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्याची ओळख करून दिलेली आहे, माहिती सांगितलेली आहे. तर आता मस्त कोवडी भाजी आहे, पाऊस असल्यामुळे एकदम स्वच्छ आहे. तर बघू शकता, पानं खूप मोठे मोठे आहेत. तर आता आपण मस्त फांजीची भाजी तोडून घेऊ. तर ही रानभाजी कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का? तर या भाजीचं नाव आहे हिकरा. तर ही पावसाळी रानभाजी आहे. तर ही भाजीसुद्धा बाजारामध्ये विकायला असते. तर इथे आपल्याला मिळालेली आहे. ही भाजी कशी बनवायची तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. भाजीला कुठल्याच प्रकारचा वास नाही किंवा कडूपणा नाही. लसूण, कांदा, मिरची टाकून आपण ही भाजी बनवू शकतो. त्यानंतर ही आहे मटाडूची पानं. तर याचे जसे आपण अळूच्या पानाची वडी बनवतो तसेच या पानाचीही वडी बनवतात किंवा भाजीसुद्धा बनवतात. त्याचबरोबर बाजूला आपल्याला दिंडा दिसलेला आहे. तर दिंड्याचेही कोवडे पानं, कोवडे देठ भाजीसाठी घेत असतात.
तसेच दिंड्याच्या कळ्याची आणि फुलांचीही भाजी केली जाते, परंतु अजून फुलं आणि कळ्या यायला वेळ आहे. तर बघा, पाऊस मस्त चालू आहे. दिंड्याची पाने बघून आपल्या लक्षात येईलच की कुठली कोवळी पानं आहेत आणि कुठले देठ आपल्याला भाजीला घ्यायचे आहे. तर बघा, अशा प्रकारची कोवळी पानं आणि कोवळे देठ फांदीसहित आपल्याला भाजीसाठी घ्यायचे आहेत. तर याचीही भाजी केली जाते. तर बघा, अशा पद्धतीनं हे देठ म्हणजेच याच्या काड्या भाजीसाठी घेतात. जवळपास या व्हिडिओतील सर्व रानभाज्या आपल्याला मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळतात. मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या डोंगराळ भागामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच रानभाज्या आपल्याला मिळतात. फक्त त्याची ओळख आपल्याला पाहिजे आणि माहिती पाहिजे. तर जे आदिवासी लोक आहे, ग्रामीण भागातील लोक आहे, महिला आहे, त्यांना अशा प्रकारच्या रानभाजीची ओळख असते, तर ते ह्या रानभाज्या विकायला आणतात. तर आता आपल्याला आपट्याचं झाड दिसलेलं आहे आणि आपट्याच्या झाडाच्या कोवळ्या पानाचीही भाजी बनवतात. फक्त कोवळे पानं पाहिजेत. तर बघा, हे आपट्याचं झाड आहे आणि मस्त कोवळे पानं आता आपट्याला आलेली आहेत. तर या कोवळ्या पानाची भाजीही मस्त बनवतात. तर ही भाजीसुद्धा आपण बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.